नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नीड ऑफ रिसर्च इन नर्सिंग, परिचर्या संशोधनाची का गरज आहे ते बघूया. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो, तर ते आपण बघणार आहोत. JNM थर्ड इयर. तर परिचर्या व्यवसाय उंचावण्याकरता आणि ज्ञानात भर टाकण्याकरता तसेच परिचर्येचा दर्जा उंचावण्याकरता अधिकाधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे. संशोधन हाच एक मार्ग आहे ज्यामुळे परिचर्या क्षेत्रात अधिक परिचर्या ज्ञानाची चांगली बांधणी करता येते, सत्य सक्षम विकास परिचर्येत करता येतो आणि आरोग्यसेवा सक्षम तसे सफल बनवता येते. संशोधन हा एक परिचर्येचा मार्ग आहे ज्यामुळे परिचर्या क्षेत्रात अधिक परिचर्या ज्ञानाची बांधणी करता येते, सत्य सक्षम विकास परिचर्येत म्हणजे विकास परिचर्येत करता येतो, आरोग्यसेवा सक्षम तसे सफल बनवता येते. त्याच्यानंतर परिचर्या ज्ञानात भर टाकण्यास आवश्यक आहे. ठीक आहे, संशोधन का तर परिचर्या ज्ञानात भर टाकण्यात आवश्यक. नीड ऑफ डेव्हलपिंग नॉलेज म्हणजे परिचर्या ज्ञानाचे इतर क्षेत्रातील ज्ञानतत्वे त्यांचा वापर करून कला व तंत्र विकसित केले गेले आहे. समाजशास्त्र, आहारशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकीय शास्त्र इत्यादी. परिचर्या व्यवसायाची एक परिचारिका तज्ज्ञ व्यक्ती म्हणून सेवा देण्याकरता विशिष्ट कार्याची ओळख होण्यास परिचर्येच्या ज्ञानात, कौशल्य, तंत्रात, सत्य विज्ञानावर आधारित कार्यात भर टाकणे आवश्यक आहे. तर काय आहे तर परिचर्या ज्ञानात इतर क्षेत्रातील ज्ञानतत्वे यांचा वापर करून कला व तंत्र विकसित केले आहे. समाजशास्त्र, आहारशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकीय शास्त्र इत्यादी. परिचर्या व्यवसायाची एक परिचारिका तज्ज्ञ व्यक्ती म्हणून सेवा देण्याकरता विशिष्ट कार्याची ओळख होण्यास परिचर्येच्या ज्ञानात, कौशल्य, तंत्र, सत्य आणि विज्ञानावर आधारित कार्यात भर टाकणे आवश्यक आहे. पूर्वी परिचारिका ही डॉक्टरांच्या सर्व कार्यात सहाय्यक होती. तीच रुग्णांची काळजीवाहक, आहार तज्ज्ञ, औषधी तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, तंत्रज्ञ, समोपदेशक, त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट होती. परंतु आज ही सर्व क्षेत्रात वेगवेगळी झालेली आहेत. ती सध्या केस मॅनेजर, कक्षलिपिक, समन्वयक आणि रेकॉर्ड कीपर हीच कार्ये जास्त प्रमाणात करताना दिसतात. सध्या काय झाले, आता औषध तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, समोपदेश, फिजिओथेरपिस्ट पहिले परिचारिकच होती. परंतु आज ही सर्व क्षेत्रे वेगवेगळी झालीत. ठीक आहे, तर ती सध्या स्थितीत केस मॅनेजर, कक्षालिपिक, समन्वयक आणि रेकॉर्ड कीपर हीच कार्ये जास्त प्रमाणात करताना दिसतात. परिचर्या शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे शिकवले जाते त्याचा अवलंब कार्यात होणे अतिशय आवश्यक आहे. परिचर्या क्षेत्रात थिअरीज विकसित करून वेगवेगळ्या स्वतंत्र ज्ञानाची आरोग्य क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करून परिचर्या व्यवसाय टिकवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. याकरता अधिकाधिक संशोधनाची गरज आहे. आज परिचर्या जो व्यवसाय आहे त्याच्यात थिअरीज विकसित करून वेगवेगळ्या स्वातंत्र्य ज्ञानाची आरोग्य क्षेत्रात वेगवेगळे स्थान निर्माण करून परिचर्या व्यवसाय टिकवण्यासाठी अत्यंत परिचारिकांची आवश्यकता आहे. याकरता अधिकाधिक संशोधनाची गरजच परिचर्या व्यवसायाला आहे. त्यानंतर रिसर्च टू इम्प्रूव्ह नर्सिंग प्रॅक्टिस, परिचर्या तंत्र सुधारणा व आधुनिकता. म्हणजे काय तर परिचर्या व्यवसाय हा पुरातन व पारंपरिक आहे. यामध्ये फ्लोरेन्स नायटिंगेल जे आपले आहेत यांच्या काळात सुधारणा होऊन पारंपरिक परिचर्येचे आधुनिक परिचर्येचे म्हणजे जी पारंपरिक परिचर्या आहे त्याचा आधुनिक परिचर्येत रूपांतर झाले म्हणून त्याला आधुनिक परिचर्येच्या जनक म्हणतात. आज तंत्रज्ञान, वैद्यकीय ज्ञान अधिक प्रगत झालेले आहे. या युगात टिकायचे असेल तर युगाबरोबर जर चालायचं असेल, ठीक आहे, इथे बरोबर आहे, युगाबरोबर चालायचे असेल तर परिचय क्षेत्रात अधिक अभ्यासाची आवश्यकता असते. आरोग्य सेवा संघात परिचारिकेची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. मागील काही वर्षात परिचारिकेची ओळख समाजात किंवा आरोग्यसेवा कशी करण्याची आरोग्य यंत्रणेने प्रयत्न केला आहे. ठीक आहे, तर सर्वात म्हणजे समाजात, ठीक आहे, जो प्रयत्न केला आहे आरोग्यसेवकाशी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न केला. परंतु आरोग्यसेवांच्या सोबतच परिचय सेवा देऊन आणि त्यांच्या ज्ञानसंचयात कार्यकौशल्य अधिक भर संशोधनाने घालण्याची गरज आज परिचारिकेला आवश्यक आहे. त्यानंतर रिसर्च टू इम्प्रूव्ह हेल्थकेअर डिलिव्हरी म्हणजे आरोग्यसेवा प्रदान करण्याकरता संशोधनाची आवश्यकता. ठीक आहे, तर आरोग्यसेवा क्षेत्रे फार विस्तृत मोठे आहे. सध्या परिस्थितीत भारतातील आरोग्यसेवा यंत्रणा विकसित होत आहे. महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवा यंत्रणांपैकी म्हणजे बऱ्याचपैकी विकसित झाले आहेत. परंतु नवनवे आजार, आरोग्य समस्या, वाढती लोकसंख्या, तंत्रज्ञान व समाजातील बदल यांचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असतो.
यावर अधिक संशोधन करून सर्वांकरता सुकर, सोयीची व फायदेशीर समाधानकारक होण्याकरता प्रत्येक परिचारिकेने यावर संशोधन करण्याची आवश्यकता आहे. तर कसं आहे, आरोग्यसेवा प्रदान करण्याकरता संशोधनाची आवश्यकता आहे. आरोग्यसेवा क्षेत्र फार विस्तृत मोठं आहे. सध्या परिस्थितीत भारतातील आरोग्यसेवा यंत्रणा विकसित होत आहे. महाराष्ट्र राज्यातील आरोग्यसेवा यंत्रणा म्हणजे बऱ्यापैकी विकसित आहे, परंतु नवनवे आजार येतात, आरोग्य समस्या येतात. वाढती लोकसंख्या, तंत्रज्ञान, समाजातील बदल याचा परिणाम आरोग्यसेवेवर नकळत होत असतो. यावर अधिक संशोधन करून आरोग्यसेवा सर्वांकरता सुकर, सोयीची व फायदेशीर समाधानकारक होण्याकरता प्रत्येक परिचारिकातील यावर संशोधन करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता, परिचर्येची संशोधनात गरज. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा. लवकरच भेटू. धन्यवाद.